हॅलो. तर चांदकची ताजी आणि शिळी यात्रा झाल्यानंतर आमच्या कदमवाडीची म्हणजे ओझरड्याची, माझा आजूळ आहे ते, तर ओझरड्याची यात्रा असते शिळी. तर आपण बघा आता मामाच्या घरी आलो आहोत आणि मामाचं घर ओझरड्याच्या थोडं बाहेर आहे आणि ते ओझरड्याचं बाहेर थोडंसं जे गाव बसलेलं आहे त्यालाच कदमवाडी असं म्हणलं जातं. आणि तुम्हाला मी सांगते आता कुठे आहे एक्झॅक्टली. तर हे बघा, हा इकडे वाईला जाणारा रोड आहे इकडे ह्या साईडला, आणि इकडे जोशीवीर आहे. तो जोशीवीर आणि इकडे मग पुढे ओझरडे, खानापूर असं गावं लागतात, ते जातात मग इकडे वाटार फाट्याला आणि तिथून मग वाईला जाऊ शकतो आणि इकडे ह्या साईडला चांदकला जाऊ शकतो असं. तर हा जे आहे ते जोशीवीर कनेक्ट आहे आपल्याला आणि मेन हायवेवरतीच आपल्या मामाची घरं आहेत आणि तिन्ही मामाची घरं एक सलग आहेत. तर मी तुम्हाला दाखवते आता. आपण आज शिळ्या यात्रेनिमित्त आपल्या मामांच्या घरांची टूर करणार आहोत. तर छान असे टुमदार घरं आहेत, बंगले आहेत माझ्या मामांचे, तर आपण बघूयात. आणि आज शिळी यात्रा आहे त्यामुळे आज मस्त आपण चिकन मटण कसं केलं, त्यांनी काय केलं सगळं आपण बघणार आहोत. पाहुण्यांच्या गाठी बिठी घेणार आहोत. चला. तर उन्हाळ्याच्या सुट्टी लागल्या की असं म्हणलं जातं की मामाच्या गावाला जाऊयात. तसं आमच्या मामाचं गाव खरंच इतकं सुंदर आहे. तर बघा, इथे गेटच्या इथेच आहे ना 2 मोठी अशी झाडं आहेत, ती म्हणजे नारळाची, आणि त्यांनी आता नवीनच घर बांधलं आहे. तर ते एवढं त्यांनी छान डेकोरेट केलं आहे बघा, सगळे शोची फुलं. आमच्या मामी खूप हौशी आहेत आणि त्यांनी बघा इतकी सुंदर सुंदर फुलांची झाडं समोरच लावली आहेत, म्हणजे स्वागत तुमचं अशा फुलांनी. त्याने अजूनही काम चालू आहे. त्याने स्टार्टिंगला किती छान झाडं वगैरे खूप आहे. ते बघा कढीपत्त्याचं झाड आहे इकडे, आणि इकडे सगळे हे बघा आंबे तर सगळे असे दारातच आहे, लोंबतायतच. काय बोलायचं आता आंब्याने. बघा गडबड तिकडे नारळ दिसत आहेत, आंबे आहेत सगळे. आणि असं हे आमच्या मामाचं घर. इथे बघा संध्याकाळी तुम्ही निवांत इथे गप्पा मारू शकतात. इथे टाकी आहे, हे आंब्याचं झाड छान असं सावली देतं आणि इथे आंबे आहेत बघा, लटकत आहेत एवढे आंबे. तर अजून काय पाहिजे आपल्या मामाच्या गावाला. मग तर मामाच्या गावाला जाऊया. ते बघा इथे पाण्याचा माठ आहे, एक टाकी ठेवलेली आहे इथे, आणि ते बसायला वगैरे आपलं छान असं गावच्या टाईपमध्ये साधं आपल्या झाडाच्या सावलीमध्ये बसायचं, गप्पा मारायच्या. तर हा सगळा पोर्शन इतकं भारी वाटतंय ना. आणि इकडे बघा नारळाच्या झाडाची सावली त्या साईडला, तिकडे पण शाळू लावलेला आहे आणि इकडे फुलांची छान छान झाडं लावलेत. वाव, किती सुंदर वाटतं. आणि इथे ते आता मिरची वगैरे काय 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 लावत आहेत. तर आमच्या मामी खूप हौसेने करतात, त्यांची खूप इच्छा होती. आणि घर बघा त्यांचं खूप छान आहे, बंगला. आणि आठवण असं नाव आहे घराचं, आठवण नाव ठेवली आहे. आणि छत्रपती महाराजांचं आपल्याला बघा तिथे फ्रेम दिसते टाईल्समध्ये, इतकी सुंदर फ्रेम आहे, खूप मस्त. आणि तुम्हाला मी सांगते, हे मामाचं घर आहे आणि तिकडे एक दुसऱ्या मामाचं घर आहे आणि असे 3 बंगले लागोपाठ आहेत, असे 1, 2 आणि 3. तर असे लागोपाठ बंगले. आणि एक दुसऱ्या चौथ्या मामाचं घर आहे, ते गावामध्ये आहे. तर आपण आता ह्या घराची टूर करूया. तर बघा दारात तुळस आहे, रांगोळी काढली आहे आणि इथे बघा झाडं पण आहेत, खूप खूप वांगी वगैरे सगळी झाडं लावलीत एका साईडला. तर मामाचं घर म्हटल्यावर मामा कुठे आहे? तर बघा मामा, तर मामा आहेत आमचे. घराची टूर करते, दाखवते. छान केले डेकोरेशन वगैरे, सगळं मस्त आहे. कोणाची चॉईस आहे? झाड वगैरे कोणी लावलेत? कोणी लावलेत? मामी. सगळ्या मामींची हाऊस आहे ना, मामा पुरवतात आणि हाऊस आहे ना. तर बघा महाराजांचा फोटो किती छान वाटतं इथे. हे तर मला खूप आवडलं. आणि लाईट सुद्धा लावले, रात्रीचं लाईट असे लाईट मध्ये खूप छान दिसतंय ना. दिसतंय ना पोरींनो? सांगा, बोला. लाजतायत लगेच. आणि आमच्या मावशी आहेत आसवलीच्या. हाय करा मावशी. कुणाला? अख्ख्या पब्लिकला आहे. ते बघा इथे मावशी बसलेले आहेत आणि चांदकची जावी आली आहेत आता कदमवाडीच्या यात्रेसाठी, खास मामा मामींची भेट घेण्यासाठी पहिल्यांदा आलेत. आणि कसं वाटलं मग तुम्हाला सांगा जरा. मस्त वाटलं, छान वाटलं. जेवण कसं आहे? आणि गाव खूप छान आहे, गाव छान आहे, जवळ महाबळेश्वर आहे ना. महाबळेश्वर. आणि इकडे पाण्याचं हे आहे सगळी व्यवस्था, त्याच्यामुळे इकडे बागायती शेती खूप आहे. आपण शेती बघणार आहोत लवकरच. तर चला आपण आता जाऊया महाबळेश्वरला. इकडून पण जातात, तिकडून म्हणत असते आमच्या मामांचं घर पण सगळं क्रेडिट जातं मामींना, कारण मामींची खूप हाऊस आहे आणि सगळी मेहनत मामींची आहे. एवढ्या त्या हौशी आहेत की आम्ही आता सगळेजण पाहुणे सगळे आलोत फक्त मामींसाठी, आहे ना.
मामींची भेट घेतलीच पाहिजे. ते ना काय म्हणतात, हे आहेत नंदा हे ना, माझ्या मावशी आणि मामींच्या नंदा हे ना. कसं वाटतंय मग, भरपूर वर्षातून आपण आलोय, यात्रा करतोय हे ना, सगळ्या बहिणी एकत्र भेटणार आहे. आता भरपूर वर्ष योग नाही आलाय हे ना. तर मामी तुम्ही झाडं खूप छान लावले, छान डेकोरेशन केले, आवडलं आम्हाला. आवड आहे ना, खूप झाडं वगैरे पहिल्यापासून मामींना आवडतं आणि खूप छान वाटलं. एकदम स्टार्टिंगलाच आहे ना, स्वागत केल्यासारखं वाटतंय ना. तर आपण बघूयात अजून मामीने घरामध्ये काय काय सजावट केले, कसं डेकोरेशन केलंय बघू ना मामी. तर चला बघूयात, टूर करूयात. तर हे बघा, सुरुवातीलाच त्यांनी गणपतीची मूर्ती आहे, तोरण आहे आणि इथे दुवर आहे. दुवरला पण छान असं वेलकम. इकडे बघा, हा वरती जायला रोड आहे आणि इथे जय हनुमान. हा शूटिंग चालू आहे, शूटिंग चालले आता, तिकडेच चालले. तर बघा, हा हॉल आहे प्रशस्त असा आणि त्यांनी सोफा वगैरे असा बनवून घेतलेला आहे हा. आणि इकडे बघा त्यांनी फोटो लावलेले आहेत छान असे, एकदम यंग होते आमच्या मामी दोघं सुद्धा, मामा मामी. आणि त्यांच्या फॅमिलीचा फोटो आहे. ही मामाची मुलगी कल्याणी आणि त्यांचे मिस्टर, ही दोघं मुलं. जी त्याच्यातली जी एक आहे ती इथेच आहे ना, अनुश्री. तर आणि हा छोटा कुठे आहे का, आणि वरती झुमर पण बघा लावले छान असं. आणि इथे बघा, इथे पण त्यांनी असं झाड, खरोखरच आहे हे खटेखटीचं नाहीये. तर छान असा सोफा आहे आणि भरपूर मोठा हॉल आहे हे ना ग. आणि या लहान मुलांचा कल्ला चालू आहे आज यात्रा आहे म्हणून. तर टीव्ही आहे एक, त्यांनी वॉल हे कलर करून घेतलेला आहे छानपैकी. आणि इकडे आहे किचन. तर किचन मध्ये मी तुम्हाला सांगेल ते म्हणजे मामींचं जे देवघर आहे ना, ते बघण्यासारखं असतं. ते म्हणजे प्रत्येक देवाला फूल असणारच असणार. आमच्या मामींची देवपूजा म्हणजे एकदम बोलतात ना की इतकी श्रद्धा की देवाची पूजेपासून घरातलं बाहेरचं नातेवाईक सगळ्यांचं करणारे आमच्या मामी आहेत. त्याच्यामुळे अशाच मामी असाव्यात असे मी ईश्वराचरणी प्रार्थना करते. आमच्या मामीसारख्या मामी सगळ्यांना देवत, तेवढाच आधाराच्या. तर हे बघा, हे किचन आहे, मोठं आहे किचन खूप. आता चपात्या वगैरे झाल्या, मी करू लागत होती चपात्या आणि त्यांनी बनवले काय काय आपण बघूयात आता काय बनवलं आहे. व्हेज मध्ये काय आहे बघूयात. हा आहे भात, बापरे वाफा येत आहेत भातामध्ये. आणि व्हेज लोकांसाठी आज सोमवार असल्यामुळे बघा बटाट्याची भाजी केली आहे. आणि त्याच्यानंतर इथे काय आहे, इथे डाळ केली आहे, ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये कसली आमटी आहे, आमटी कसली हो ही, पोळ्याची आमटी आहे हो. आणि हे बघा, ताजी यात्रा आदल्या दिवशी असते त्याच्यामुळे पोळ्याही असतात, सगळ्यांच्या घरी असतात त्या. आपली शिळी यात्रा असते त्या दिवशी त्यांची ताजी यात्रा असते. ताज्या यात्रेला त्यांच्या इकडे पण गोडाचं जेवण असतं, पुरणपोळी. त्यामुळे पुरणपोळीचं जेवण तुम्ही बघू शकता, राहिलेल्या पुरणपोळ्या ज्या मला आवडेल का त्याला. आणि हा हे बघा, हे शाकाहारी लोकांसाठी हे कुरुम गोष्टी, त्या म्हणजे खरवडं कुरवडं पापड, हे खूप गावाला आवडतं. आणि आताचा टाइम आहे उन्हाळ्याचा की जो आता सगळे आता उन्हामध्ये करणार. आणि हे बघू शकता तुम्ही, पपया, किती छान छान ओरिजिनल पपया आहेत. बाप रे, मस्त वाटतं एकदम छान आहे. गोड असेल ना मामी, खायला भेटेल ना मस्त. आपण चिरूयात. आणि आता बघा, पाहुण्यासाठी कांदा बिंदा इथे आता कापून उरल्या, सॅलड वगैरेची तयारी चालू आहे. आपण बघूयात आता सॅलड वगैरे. हा, तर आपण आता बघूया तिकडे. तर इकडे वॉशरूम वगैरे ह्या साईडला आहे आणि इकडे आहे एक बेडरूम. तर इथे जेवण चालू आहे आणि बेडरूम आहे, खूप मोठा आहे, प्रशस्त आहे. आणि कपाट वगैरे त्यांनी मॅचिंग आहेत, सेम फर्निश वगैरे. आणि वरती जागा वगैरे साठी ठेवलेला आहे त्यांनी बेड वगैरे. आणि हवेशीर आहे. इकडेही त्यांनी खिडक्या 2 काढल्यात. आणि इकडे बघा, त्यांनी एक्स्ट्रा जागा. शिळी यात्रा म्हणजे काय ते तुम्हाला इथे बघायला मिळेल आता. ते म्हणजे बघा, चुलीवरती ते भाकरी बनवत आहेत. हे बघा, चुलीवरती भाकरी चालू आहेत ह्या दोघींच्या. आणि मामींच्या वहिनी आहेत ह्या आणि कुसगावरून आलेत ह्या. आणि मामींसाठी सगळेजण झटतात, कारण मामी सगळ्यांसाठी झटतात.
त्याच्यामुळे इकडे बघा आपल्या कॅमेराकडे, इकडे बघा, तुम्ही सांगा तुमची जत्रा झाली? झाली त्यांची यात्रा आणि आता चालले. बोला की त्या लाजतायत अशा. मग जेवण झालंय का? चिकन मटन कोणी कोणी काय काय बनवलंय? सगळ्यांनी बनवलंय ना. तर पण बघणार आहोत आता काय बनवले. बापरे, काळ्या कढई मधलं सुक चिकन. आहा, काय बोलू मी आता. काळ्या चटणी मधलं, काळ्या कढई मधलं जे चिकन असते बघा. बापरे, पळी कुठे पळी. आहा, तर कोथिंबीर दिसते बघा. आणि हे काय आहे? मटण. मटणाचा रस्सा आहे बघा. इतका भारी आहे ना. आणि सुगंध येतो ना. आमच्या गावाला अस्सल जत्रा म्हणजे काय नाही, ह्याच्यावर तुटून पडतात लोक. आणि हे खाल्ल्याशिवाय काही निघत नाहीत. हे खाल्ल्यावरच म्हणतात की हा झाली बाबा जत्रा. आणि अशा जत्रा रोज असतात. त्यामुळे सगळे पै पाहुण्यांची जी मेजवानी असते ना, ती खरं इथे येऊन तुटते, संपते. काय बोलू शकते मी. इथे येऊन म्हणजे तृप्त होतात ते लोक. हा, हे बघा, ह्या चुलीवरती केलेल्या भाकरी आहेत त्या. आमच्याकडे ज्वारीच्या भाकरी बघा अशा केल्या जातात. आणि ज्वारीच्या भाकरीशिवाय मटण चांगलं नाही लागत आमच्याकडे. ज्वारीची भाकरी पाहिजेतच पाहिजेत. काही लोक कुस्करून खातात ना, आणि ते खरं पचतं, चांगलं हेल्दी असतं ते. हे बघा, खूप चांगलं त्यांनी सगळ्यांची जेवणाची तयारी चालू आहे बघा. सॅलड कटिंग केलं आहे सगळं त्यांनी. आणि मस्त आता जेवायला घेणार आहेत सगळे पाहुणे. आता चालू होतील. आणि हा जो एरिया आहे तो त्यांनी चुलीसाठी ठेवला आहे. आणि इकडून हवेशीर आहे बघा. वरती शेड आहे. वरती त्यांनी लसूण वगैरे लावले. लसूण वगैरे पण बघतोय. आणि इकडे कांदे पण लावलेत बघा. हे कांदे मोठे मोठे, इतके मोठे आहेत ना, तुम्हाला काय सांगू बघा. एक एवढा मोठा कांदा आहे. तुम्हाला एकच कांदा चिरला ना अख्खा तुमची बिर्याणी होईल. एवढे मोठे मोठे कांदे. त्याच्यामुळे ना काय मी सांगू, आमच्या मामाच्या गावाला, म्हणजे मला मामाच्या गावाला जाऊयात का बोलत असते ना, ते ह्याच गावावरून बोलत असते है ना. गाव भारी, मामा मी भारी है ना. मग आता तुम्ही सगळ्यांनी मेहनत केली आहे. तूप रोटी खाऊ. मामी सुगरण. मामी सुगरणच आहे आमची. 10 हत्तींचं बळ असणारे मामी आहेत, हे का नाही. तर भरपूर वर्षांनी जत्रा करतोय आम्ही. आणि खरोखरची जत्रा होणार आहे ह्या वर्षी. सगळे एकत्र पाहायला मिळणार आहेत भरपूर वर्षांनंतर आहे ना. तर चला मग जेवायला घेऊयात आपण. तर हे बघा, व्हेज मध्ये त्यांनी चपात्या बनवल्या, डाळ बनवले, बटाट्याची भाजी आणि वांग्याची भाजी आहे. हा, आणि खरवडे कुरवडे, श्रीखंड. हा, श्रीखंड आहे, भात आहे. त्यामुळे व्हेजवाल्यांची फुल मेजवानी आहे. ते बोलतात एकदम ब्राह्मण पद्धतीचं जेवण आहे व्हेजवाल्यांसाठी खास. खूप सुंदर. तर व्हेजवाले जेवण घेत आहेत. आमच्या मावशी जेवतायत आणि मामी जेवतायत. तर मामी कसं वाटतंय माझ सगळे आज घरी येणार? छान वाटते. छान वाटतंय ना. आम्हाला पण बरं वाटलं. आणि तुमच्यासाठी म्हटलं चला एक दांडी म्हणून का होईना आजचा दिवस साजरा करायचा आहे ना. तर खूप सुंदर. आणि पोटभर जेवा. छान वाटते सगळ्याशी एकत्र जेवताना पाहणं. म्हणजे मी म्हणजे दुर्मिळ झालंय. आता जो तो आपापल्या कामामध्ये असतो, ज्याला त्याला वेळ नसतो, असे एकत्र सगळे घोळे मिळेने बसणं, जेवणं. मला बसायचंय बाबा. मला तुमच्यामध्ये मस्त तुमच्यासोबत असं जेवायचंय, पंक्तीत बसायचंय असं. चला आपण जेवायला घेऊयात आता मस्तपैकी. त्यांच्या हातचं खाऊन बघूयात. एकदम गावरान चिकन तर जेवायला घेतलं आहे. आणि आता मी आपल्या गावचं गावरान असं काळ्या कढईतलं चिकन खात आहे. आणि आता चला मग आपण ताव मारूयात. आणि मग काय पाहुणं जेवला का? चला. 1 नंबर झालं, 1 नंबर. पण टेरेस बघूयात त्यांचं. छान छान आता जत्रा असल्यामुळे जार आणलेत त्यांनी. आणि हे बघा, आणि एकदम छान असं क्लीन. पोरी बघा येतात नसते ना असते. आपण टेरेस बघूयात. खूप. तर हे बघा, धान्य वगैरे ठेवायला पहिल्यांदा टिप्पाडं, कणिंग काय काय ते लागतंच. टेरेस वरती आता चालू आहेत वाळवणं चोळवणं. तर हे काय आहे? हे असतात ना त्या शेंगा, काय म्हणतात त्यांना, ते असं काढतात आणि हे वाळून काय करतात मला नाही माहिती खरं तर. ते बघा कसं वरून छान दिसतंय घर. आहा, असं वरून अख्खं गाव दिसतं. असं टेरेस आहे मस्त, छान वाटतंय बघा. इथे शाळू वगैरे लावलेलं आहे. आणि इकडे आजूबाजूला पहिले जुने
फक्त 1-2 क्वचितच घरं होती, आता भरपूर घरं झालेली आहेत. शपथ काय भारी यार. हा ना, खूप नादम मस्त नाद आहे. एकदम नादम नाद. नाद परिसर बघाल तुम्ही तर इतकं छान व्ह्यू आहे. बापरे. डोंगर तिकडे एकदम आणि इकडे सगळी शेती. वाव, एक नंबर वाटतं. खूप भारी आहे. आणि हे बघा ही मुलं बघा कशी येतात आणि पळतायत. इतकं छान व्ह्यू आहे ना. आणि सगळ्या प्रकारची इथे शेती होते, कारण हे बागायती एरिया आहे हा सगळा. आमचा चांदक भाग तरी दुष्काळी परिसर आहे, पण इकडे पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे इकडे फुलांची शेती केली जाते, स्ट्रॉबेरी पिकवली जाते, ऊस असतो. कोबी आहे कुठे? हा इकडे कोबी आहे रे. हा छान. आणि कोबी आलेत पण आपण खालून शूटिंग करे पाहिजे त्याचं. हा मस्त आहे. मामाच्या गावाला जायचं य का म्हणतात लोक. हे बघा, तर हे बघा, हे आमचं मामाचं गाव आहे. इतकं सुंदर मस्त. आणि टेरेसही खूप छान आहे, वाळवणं चोळवणं करायला खूप भारी आहे. तर हे बघा घमेली, मोठी मोठी घमेली अशी ना गावालाच बघायला मिळते. आणि बघा चवळी आहे, जी आपल्या घरची चवळी आहे. हे अच्छा हे ना ते आहे हे मूग आहेत, मुगाचे ते टर्फल आहेत. ठीक आहे. तर हे सगळं वाळवणं चोळवणं गावच्या साईडला. उन्हाळ्याचा पूर्ण हे उपयोग करून घ्यायचा. हे सगळं काही आपल्या गावच्या साईडलाच बघायला मिळू शकतो. मामींच्या घरी इकडे भाकरी झालेत, इकडे गप्पा चालल्यात आणि इकडे जेवण चाललंय. काय पाहिजे का? पाहिजे असेल तर सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला